देशाच्या राजकारणामधील हाय व्होल्टेज मीटिंग आज सकाळी होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेमध्ये ही भेट होणार आहे। राज्यामधील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे। दरम्यान या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार का याकडे देखील लक्ष लागलंय। तर या आठवड्यामध्ये संसदेत डिलिमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवरती ही भेट होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक जोरदार संघर्ष करतायत, तर दुसरीकडे ही भेट होतीये। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी बजरंग सोनावणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे। ते काय नेमकं म्हणतायत जाणून घेऊयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे आपल्यासोबत आहेत। आज तुम्ही भेट घेताय नरेंद्र मोदींची, काय कशा संदर्भात भेट असेल? बघा, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा रिजनमध्ये पाऊस खूप कमी आहे, तसाच सोलापूर जिल्ह्यात पण आहे। पाऊस नसल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं, एक मुद्दा। आणि मागच्या वर्षीचा पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, माझ्या जिल्ह्यात मिळाला नाही, बऱ्याच जिल्ह्यात मिळाला नाही, आणि अतिवृष्टीचं सुद्धा अनुदान मिळालं नाही। या 2-3 मुद्द्यावर घेऊन आम्ही त्यांना भेटतोय। आम्ही वेळ मागितली आणि सुप्रियाताईंनी वेळ मागितलेली आणि त्याच्या अनुषंगानं आम्हाला वेळ मिळाली। एवढाच मुद्दा घेऊन आम्ही त्यांना बोलणार आहोत की आम्हाला काहीतरी विशेष पॅकेज आता द्या की आमच्या मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी, दुसरं विशेष पॅकेज दुसऱ्या कुठल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्या। आणि मागचा 25चा जो विमा आहे, जे 25-26चा विमा माझ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि यांचं आमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा नुकसान झालं, पिकाचं प्रचंड नुकसान झालं, तरी शेतकऱ्याला विमा मिळाला नाही। याचा सुद्धा तुम्ही कुणाची चूक झाली, काय झाली ते बघायचं, वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। पण आता या मिटिंगमध्ये आदरणीय पंतप्रधानांना आम्ही हे विचारणार आहोत की आम्हाला हे विमा देण्यासाठी काय करावं लागेल, आणि त्या अनुषंगाने ते एक विषय आहे। एवढंच नाही तर जे काही म्हणजे दुष्काळ झाला आहे हा एक विषय आहे, परत सोलापूर जिल्ह्याचा पण तसाच विषय आहे। मग या विविध प्रश्नांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नावर आम्ही त्यांना विचारणार आहोत। सर, या सगळ्यामध्येच अगदी नुकतंच जयंत पाटील यांची एक विमानवारी झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सोबत होते। त्यामुळे लोकांमध्ये चर्चा आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पण सत्तेत जाणार का? हे बघा, आता विमानामध्ये कोण कधी कुठं कसं भेटेल काय सांगा, आता योगायोग असतो। मला पण एक असंच कुणीतरी कुठं भेटलं समजा तर म्हणायचं का ते असं नाही होत। आता विमाना आपल्याला थोडं माहीत असतं की आपण ज्या विमानानं जातो तो शासकीय म्हणजे विमान होतं का, नाहीये। तो जे प्रवासाचं विमान असेल एखाद्या वेळेस तर प्रवासाच्या विमान शासकीय विमानात जर ते दोघं गेले किंवा तरी पण जाऊ बी शकतात, तसंही शासकीय विमानात सुद्धा कुठं चला मग आम्ही इकडे काही काम आहे तिथपर्यंत आपल्याला वेळ आहे, मला तर विमानात भेटून बोलू शकतो, त्यांच्या इकडे जात असे असं होऊ शकतं। पण हा विषय विनाकारण काहीतरी का असं होतंय आम्हाला कळा नाही, पण आजकाल खूप मोठा संशय घेतला चाललाय आणि त्याला तसं वातावरण आता इथून मागच्या काळात सुद्धा विरोधी पक्षाचे लोक सत्ताधाऱ्यांना भेटत होते, त्याचे विविध प्रश्नावर चर्चा करत होते, आताही करतात आणि पुढेही करतील, पण त्याचा अर्थ काहीतरी वेगळा लावला जातो। इज नॉट फेअर। या सगळ्यामध्ये सत्तेत जाईल का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, हा जो प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो, किंवा एनडीएत जाणार का, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, आज तरी माझ्याकडे माझ्या पक्षाचं विजन मला माहीत आहे, त्याच्यामुळे माझा पक्ष, माझं नेतृत्व, आम्ही अपोजिशनच्या पूर्ण बाकावर बसून काम करत आहोत आणि 99% आम्ही अपोजिशनच्या बाकावर बसूनच काम करूत असं मला आज तरी वाटतंय। त्याच्यात कुठलीही शंका कोणी घेऊ नये आणि ही वारंवार क्लेरिफिकेशन द्यायची वेळ आमच्यावर येऊ नये अशी आम्हाला वाटतं। म्हणजे 99% म्हणजे 1% काहीतरी 100% बोलतो, 99% ठीक आहे, माघारी तुम्ही आधी 99 ठीक आहे आम्ही म्हणलोत ना, ठीक आहे म्हणलो आम्ही 99% बोलण्याचं एक ओघामध्ये बोललो, 100% जाणार नाहीत, 1000% जाणार नाहीत, 1000% जाणार नाहीत। या सगळ्यामध्ये FCRA कायदा चर्चेला येणार आहे, घटना दुरुस्तीची चर्चा आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने काय भूमिका असेल? हे बघा, आणखी तर कुठलं बिल आज टेबलवर आलं नाही जे तुम्ही बोलताय त्याच्यातलं, पण जर कधी उद्या आलं किंवा आता किंवा आज मला माहीत नाही कधी प्रेझेंट करतील ती, तर त्यावेळेस निर्णय आमचा अपोजिशन सर्व इंडिया गठबंधनचा जो असेल अपोजिशन पार्टी त्यांच्यासोबत आमची पार्टी आज आहे आणि त्या पद्धतीने काम करेल।
या संपूर्ण अधिवेशनात आपल्याला एक जाणवलं की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवाद नसल्यामुळे सभागृह चालू शकलेलं नाहीये. हो, मी तसंच सांगतो की सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असते की विरोधी पक्षाच्या सर्व नेतेगणांना बोलून एक मिटिंग घेतली पाहिजे आणि मिटिंगमध्ये जो काही निर्णय असेल तो मिटिंगमध्ये निर्णय घेतला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. पण तसं होत नाही ना. त्याच्यामुळे जर विरोधकांबरोबर चर्चाच नाही करायची तर मार्ग कसा सुटणार आहे? मार्ग निघणार नाहीये आणि मार्ग नाही निघला तर मग हाऊस चालणारच नाहीये. हा विषय आहे. त्याच्यामुळे हाऊस का चालत नाही याला जबाबदार कोण आहे? तर सत्ताधारी आहेत. आणि आम्ही वेळोवेळी बघा आजपर्यंत कुठल्या दिवशी आम्ही अपोजिशन म्हणून काम केलं नाही असं सांगा हाऊसमध्ये? प्रत्येक वेळेस जिथं बी काय आता मध्ये बोलायचं वेळ आली त्यावेळेस त्यांनी सनकोन टीका केली. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा